हां, लक्ष द्या इथे. आता आपण कोणता टॉपिक बघणार आहोत? पॉवर पॉईंटमध्ये पुढचा इफेक्ट. समजतंय? तर सर्वांनी जरा नोटबुक ओपन करा आणि हा लिहून घ्या जरा. इथे मी नोट्स लिहून दिल्यात ना, त्या प्रथम नोटबुकमध्ये नोट्स लिहून घ्या. नंतर आपण तो इफेक्ट पाहू कसा घ्यायचा ते. कळेल? हां, आता इफेक्ट लिहून दिला बघा. पहिले इथे लक्ष द्या, नंतर लिहून घ्या. काय लिहून दिलं आहे? ॲनिमेशन. समजलं ना? ॲनिमेशन इफेक्ट देण्यासाठी काय दिलं आहे पहिलं? ॲन्सर म्हणजे त्याची स्टार्ट कुठून करायची आहे? काय दिलं आहे? प्रथम चित्र म्हणजे काय? पिक्चर सिलेक्ट करा. नंतर काय दिलं आहे? नंतर ॲनिमेशन टॅबवरती क्लिक करा व नंतर एखादा इफेक्ट सिलेक्ट करा. आता प्रेझेंटेशन चालू करून पहा. कळालं? हा पहिला इफेक्ट आहे. नंतर इथे मध्ये थोडी जागा सोडा. नंतर कोणता इफेक्ट लिहिणार? दुसरा इफेक्ट म्हणजे बी नंबर लिहायचा आहे. काय दिलं आहे? आता स्लाईड एका पाठोपाठ एक कसे आणायचे ते पाहू. त्यासाठी काय लिहून दिलं आहे? प्रथम ट्रान्झिशन टॅबवरती क्लिक करा. नंतर उजव्या बाजूला आफ्टरवरती क्लिक करा व त्यानंतर अप्लाय टू ऑलवर क्लिक करा व पुन्हा प्रेझेंटेशन चालू करा. हा झाला दुसरा इफेक्ट. आणि पुढे कोणता दिला आहे? सी म्हणून दिला ना, थर्डवाला इफेक्ट. काय दिलं आहे? आता आपण शेवटच्या स्लाईड नंतर पुन्हा पहिली स्लाईड कशी आणायची ते पाहू. काय दिलं बघा? प्रथम स्लाईड शो टॅबवरती क्लिक करा. नंतर सेटअप स्लाईड शोवरती क्लिक करा. त्यामध्ये लूप कंटिन्युअसली अंटिल एस्केपवर क्लिक करा व नंतर ओकेवरती क्लिक करा. आता प्रेझेंटेशन चालू करा. समजतंय? हे तिन्ही इफेक्ट जरा लिहून घ्या. 1 नंबर, 2 नंबर, आणखीन 3 नंबर. समजतंय? ज्यावेळी प्रेझेंटेशन चालू करणार त्यावेळी इफेक्ट हे नंबर वाईज बघत जायचं आहे, तसे करत जायचं आहे. समजतंय? हां, लिहून घ्या जरा. हां, आता लक्ष द्या जरा. इफेक्ट लिहून दिल्यानंतर काय करायचं? नोटबुक ओपन ठेवा समोर. बरोबर ना? आपण नोटबुकमध्ये बघून करत जाणार एक एक. पहिली नोटबुक ओपन करून ठेवा आणि मी सांगतो तिथे क्लिक करत जायचं आहे. आलं? आता पहिलं काय करा? एक पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन ओपन करा. झालं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन. नंतर काय करायचं आहेत? 3 स्लाईड घ्यायचे आहेत. किती स्लाईड घेणार आपण? 3 स्लाईड. समजतंय? 3 स्लाईड कुठून घेतल्या? होममध्ये गेलो, इथून 3 स्लाईड घेतल्या. आता आपण कोणत्या पिक्चरवरती प्रेझेंटेशन बनवणार? कशावरती बनवणार प्रेझेंटेशन? पिक्चरवरती. मग इमेज घ्यायची एक एक. कुठून घेणार इमेज? इन्सर्ट, पिक्चर. कोणती इमेज घेतली चालू शकते. कुठे मिळणार इमेज आपल्याला? कॉम्प्युटर. नंतर कुठे यायचं आहे? डी ड्राईव्ह. तर डी ड्राईव्हला काय करायचं आहे? ओपन. नंतर कोणता फोल्डर मिळणार? इमेजेस. हॅलो? समजा मी बेबी नावाचा फोल्डर ओपन केला. दाखवतो इमेजेस. इथे जर का शो नसेल करत तर काय करणार आपण इथून? समजा असा फॉर्मॅट दाखवत असेल तर कुठून जाणार? इथे क्लिक करायचं आहे मोर ऑप्शनवरती आणि कोणता घेणार? लार्ज आयकन. आलं? आता कोणती इमेज सिलेक्ट करा. सिलेक्ट करून काय केलं? इन्सर्ट केलं. झालं? याची साईज वाढवा. माहिती आहे ना साईज कशी वाढवायची? अशा 3 इमेज घ्यायच्या आहेत. ही झाली पहिली इमेज. तर दुसऱ्या स्लाईडमध्ये क्लिक करा. पुन्हा इन्सर्टमध्ये यायचं आहे. इन्सर्ट, पिक्चर. इथून दुसरी इमेज घ्या एखादी. घेतली इमेज. पुन्हा ते पूर्ण पेजपर्यंत लावायचं. हॅलो? आणि आता तिसरी इमेज कुठून घेणार? माहिती आहे ना? इमेज घ्यायला समजेल ना? बघा आले अलग अलग 3 पिक्चर. समजतं एवढं? बघा 3 स्लाईड घेतल्या आणि 3 स्लाईडमध्ये अलग अलग पिक्चर घेतलंय. बरोबर आहे? आता नोटबुक ओपन करा. सर्वप्रथम काय करू? आपण एकदा हे प्रेझेंटेशन चालू करून बघू. सर्वप्रथम काय करायचं? आपण हे प्रेझेंटेशन जे दिलं ना, प्रेझेंटेशन तयार करून झालं ना. अजून आता सध्या कोणता इफेक्ट दिलाय का? नाही. मग इफेक्ट द्यायच्या सुरुवातीला आपण एकदा हे प्रेझेंटेशन चालू करून बघायचं आहे. मग कसं प्रेझेंटेशन चालू करणार? स्लाईड शोमध्ये कुठे जाणार आपण? फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक करायचं एकदा. इथे बघा आली पहिली स्लाईड. याला कोणताच इफेक्ट आलेला नाही. बरोबर ना? कारण आपण इफेक्ट दिलाय का अजून?
नाही दिला आहे. आता एकदा एंटर बटन दाबायचं. आली दुसरी स्लाईड. अजून एकदा एंटर करा. आली तिसरी स्लाईड. समजते? समजलं. आपण काय केलं, पहिलं एकदा प्रेझेंटेशन चालू करून बघितलं. आता प्रेझेंटेशनला काय करायचं, इफेक्ट द्यायचे आहेत. मग आता कोणता इफेक्ट देणार, तर 1 नंबर इफेक्ट. काय दिलं 1 नंबर इफेक्ट वाचा जरा. ॲनिमेशन इफेक्ट देण्यासाठी. ॲनिमेशनचा अर्थ काय की मूविंग इफेक्ट, बरोबर ना. काय दिलं, प्रथम पिक्चर सिलेक्ट करा. काय सांगितलं, प्रथम पिक्चरला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. समजतं एवढं. हां, काय लिहिलं इफेक्ट पहिला, प्रथम पिक्चर सिलेक्ट करा. बरोबर ना. पहिल्या स्लाईडपासून आपण ट्राय करू. प्रथम या पिक्चरला सिलेक्ट केला. बरोबर, जसं लिहून दिलं तसंच करत जायचं आहे. नोटबुक वाचा पहिला. नंतर दुसरा इफेक्ट काय दिला आहे, नंतर कुठे सांगितलं आहे, ॲनिमेशन टॅबवरती क्लिक करा. कुठे ॲनिमेशन टॅब, हा दिसतो इथे. आणि ॲनिमेशन टॅबवरती क्लिक करून नंतर काय सांगितलं आहे, नंतर एखादा इफेक्ट सिलेक्ट करा. कुठे आहे इफेक्ट, हे दाखवतो इथे इफेक्ट, ॲनिमेशन इफेक्ट. एरोवरती क्लिक करायचं. आपण बघितलं ना मागच्या लेक्चरला पण. मग इथला कोणता इफेक्ट सिलेक्ट करू शकतो आपण. समजा मी काय घेतला, फ्लाय इन इफेक्ट घेतला. बरोबर आहे. स्पीड वगैरे कमी जास्त करा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा. समजा मी किती घेतलं, 2 सेकंद घेतलं. प्रिव्ह्यू करून बघा एकदा. येतोय स्लोमध्ये वरती. आता दुसऱ्या असं तिन्ही पिक्चरला इफेक्ट द्यायचा आहे. बरोबर. आता काय करायचं, तिन्ही पिक्चरला इफेक्ट द्यायचं. झालं पहिलं पिक्चर. आता दुसरा पिक्चर सेम तसं सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशन, इथून एखादा इफेक्ट देऊ शकतो आपण. दिला इफेक्ट. आणि आता थर्ड पिक्चरला इफेक्ट द्यायचा आहे. दिसतं तिसरं पिक्चर. ह्याला पण इफेक्ट देण्यासाठी कुठे यायचं, ॲनिमेशन, ॲरोवरती क्लिक करायचं आहे. कोणताही एखादा इफेक्ट द्या. अरे समजा मी स्पीड अजून वाढवला, म्हणजे स्लो केला थोडा. कळालं. तिन्ही पिक्चरला इफेक्ट देऊन झाले ना. आता बघा काय लिहून झालं आहे. पहिला एकदा इफेक्ट दिल्यानंतर, सर्व इफेक्ट दिल्यानंतर काय करायचं, प्रेझेंटेशन चालू करून बघायचं आहे. प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी कुठे यायचं आहे, हे बघा मी 3 इफेक्ट लिहून दिलेत ना. ते तिन्ही इफेक्ट लिहून झाल्यानंतर, म्हणजे तिन्ही इफेक्ट करून झाल्यावरती प्रेझेंटेशन चालू करायचं आहे. मग आता पहिला इफेक्ट देऊन झाला. मग आता प्रेझेंटेशन चालू करायचं आहे. कसं जाणार, स्लाईड शो कुठे जाणार आहे, फ्रॉम बिगिनिंग. बघा कोणतं पिक्चर आलं आहे का, नाही आलं. आता एकदा क्लिक करा. बघा आलं पहिलं पिक्चर, इफेक्ट सहित आलं ना. आता अजून एकदा क्लिक करा, म्हणजे एंटर बटन दाबा. आता काय आलं, ब्लँक आलं पेज. पुन्हा एकदा क्लिक करा. समजते. आता पुढची इमेज येणार, पण कधी येणार, माऊसने क्लिक केलं तरच येणार. बरोबर आहे. माऊसने क्लिक न करता इमेज येते का, नाही येत आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आता पुढचा इफेक्ट. पहिला इफेक्ट समजला कसा द्यायचा आहे तो. एस्केप करून बाहेर आलो मी. आता पुढचा इफेक्ट वाचा, बी नंबर इफेक्ट. बघा काय दिलं आहे, मिळाले नोटबुकमध्ये. आता स्लाईड एका पाठोपाठ एक कशा आणायचे ते पाहू. एका पाठोपाठ एक म्हणजे काय, तर पहिली स्लाईड आल्यावर ऑटोमॅटिक दुसरी स्लाईड आली पाहिजे. आणि दुसऱ्या स्लाईड नंतर ऑटोमॅटिक कोणती स्लाईड आली पाहिजे, तिसरी स्लाईड. समजतंय. अशा स्लाईड एका पाठोपाठ एक आले पाहिजेत. मग त्यासाठी काय लिहून दिलं बघा. प्रथम कुठे जायचं आहे, ट्रान्झिशन टॅबवरती. सांगितलं ना, प्रथम ट्रान्झिशन टॅबवरती क्लिक करा. नंतर कुठे यायचं आहे, नंतर उजव्या बाजूला आफ्टरवरती क्लिक करा. दिसते ते उजवी बाजू, कळेल इथे दिसतं ना आफ्टर. आफ्टरवरती क्लिक करायचं, ते सिलेक्ट करायचा बॉक्स. केलं क्लिक, हे बघा नव्हतं ना इथे बॉक्स ओपन, हे टिक मार्क करा. आता आफ्टरवरती क्लिक केल्यानंतर काय दिलं आहे, त्यानंतर ॲप्लाय टू ऑल. काय दिलं आहे, ॲप्लाय टू ऑल म्हणजे काय, तर सर्व स्लाईड एका मागोमागे आल्या पाहिजेत. बरोबर ना. पहिली स्लाईड, दुसरी स्लाईड, तिसरी स्लाईड, अशा सर्व स्लाईड एका पाठोपाठ एक आल्या पाहिजेत. मग त्यासाठी काय करणार, ॲप्लाय टू ऑल. कळालं. आता काय दिलं, दुसरा इफेक्ट देऊन झाला ना. मग दुसरा इफेक्ट दिल्यानंतर काय केलं आहे, प्रेझेंटेशन चालू करा. मग प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी कोणते जाणार आपण, स्लाईड शो फ्रॉम बिगिनिंग. बघा आता झाली, पहिली स्लाईड आली. माऊसने क्लिक केलं का दुसरी स्लाईड पण आली. आली तिसरी स्लाईड. झालं. तिन्ही स्लाईड आल्या एका पाठोपाठ एक. समजलं दुसरा इफेक्ट कसा होता तो. पण काय झालं, तिसरी स्लाईड आल्यानंतर काय आलं, वरती बघा एक मेसेज आला आहे, एंड ऑफ स्लाईड शो, क्लिक टू एक्झिट. म्हणजे काय, तर स्लाईड शो खतम झालं ना. मी आता एकदा एंटर बटन दाबतो. समजलं एवढं एका पाठोपाठ एक स्लाईड कशा आणायच्या. पण काय झालं, सर्व स्लाईड संपल्यानंतर काय होतं, शो पुन्हा होता काय बंद होतोय ना. मग आता मला काय करायचं आहे, तिसरा इफेक्ट काय दिला वाचा जरा. आता आपण शेवटच्या स्लाईड नंतर पुन्हा पहिली स्लाईड कशी आणायची ते पाहू. याचा अर्थ काय, की समजा पहिली 1 2 3 स्लाईड आल्या,
की तिसरी स्लाईड झाल्यानंतर पुन्हा कोणती स्लाईड आली पाहिजे, पहिली स्लाईड, बरोबर आहे. असा शो कंटिन्युअसली चालू राहायला पाहिजे आपला, कळतंय का. तिसऱ्या स्लाईड नंतर ऑटोमॅटिक कोणती स्लाईड आली पाहिजे, पहिली स्लाईड आली पाहिजे. मग त्यासाठी काय लिहून दिलं वाचा जरा. प्रथम कुठे क्लिक करायला सांगितले, प्रथम स्लाईड शो टॅबवरती क्लिक करा, दिसतो स्लाईड शो टॅब. नंतर सेटअप स्लाईड शो, कुठे आहे सेटअप स्लाईड शो, बघा इथे दिसतंय सेटअप स्लाईड शो. सेटअप स्लाईड शोवरती एकदा क्लिक करायचं आहे. आता यामध्ये कोणतं ऑप्शन ऑन का सांगितलं आहे, त्यामध्ये लूप कंटिन्युअसली अंटिल एस्केप, कुठे लिहिलं आहे बघा, लिहिलं आहे इथे लूप कंटिन्युअसली अंटिल एस्केप, समजतंय. इथे क्लिक करायचं दिसतं ना लूप कंटिन्युअसली अंटिल एस्केप. याचा अर्थ काय की जोपर्यंत तुम्ही एस्केप बटन दाबत नाही तोपर्यंत शो कंटिन्युअसली चालूच राहणार. आणि नंतर काय करायचं तुम्ही एकदा ओके आलं. आता तिसरा पण इफेक्ट देऊन झाला ना. आता तिसरा इफेक्ट दिल्यानंतर काय सांगितलं आहे, प्रेझेंटेशन चालू करून बघा, बरोबर ना. प्रत्येक इफेक्ट दिल्यावरती प्रेझेंटेशन चालू करायचं आहे. मग आता प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी कुठे आणणार आपण, स्लाईड शो फ्रॉम बिगिनिंग, बघा आली पहिली स्लाईड, आपोआप येतात ना. दुसरी स्लाईड पण आली, आली तिसरी स्लाईड. आता तिसरा स्लाईड आल्यानंतर शो बंद झाला का, नाही, कंटिन्यू चालू राहिला शो, समजलंय. जमेल असं बनवायला. आता बाहेर येण्यासाठी कोणतं बटन दाबायचं आहे, एस्केप बटन, कळालं. आता आपण तिसरा इफेक्ट कोणता दिला होता की स्लाईड, तिसऱ्या स्लाईड नंतर कोणती स्लाईड येण्यासाठी पहिली स्लाईड. पण समजा आपल्याला तो इफेक्ट नको असेल तर आपण बंद करू शकतो. कुठून बंद करणार, स्लाईड शो, कुठे जाणार, सेटअप स्लाईड शो, जिथून चालू केला तिथून बंद करायचं आहे. आणि कोणतं ऑप्शन बंद करणार, लूप कंटिन्युअसली अंटिल एस्केप, नंतर काय करायचं ओके करणार. आता जर प्रेझेंटेशन चालू केलं तर काय होणार, 1 2 3 स्लाईड येणार फक्त. तिसऱ्या स्लाईड नंतर काय होणार, शो बंद होणार. आता मला 2 नंबरचा इफेक्ट पण बंद करायचा. समजा कोणता दिला 2 नंबरला इफेक्ट, म्हणजे स्लाईड एका मागोमागे येत आहेत त्या पण समजा नको असतील, माऊस क्लिक केल्यानंतरच स्लाईड पाहिजे असेल तर कुठे जाणार आपण, ट्रान्झिशन, हे दिसतं आफ्टर इफेक्ट, तो आफ्टर काय करायचं बंद करायचं इथून. आणि काय करायचं पुन्हा एकदा अप्लाय टू ऑल. समजेल, जमेल असं प्रेझेंटेशन बनवायला. पहिलं काय करायचं, नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि नंतर नोटबुक ओपन करून एक एक स्टेप्स वाईज करत जायचं आहे, कळेल. बनवाल असं प्रेझेंटेशन. पहिलं 3 स्लाईडवरती ट्राय करा, समजा ना. पहिले 3 स्लाईडवरती बनवा, नंतर आपल्या जेवढ्या स्लाईड पाहिजे तेवढं आपण प्रॅक्टिस करू शकतो. करणार एवढं, करा एवढं प्रेझेंटेशन तयार.